टीटी पेपर फुटीतील मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्तासह त्याचा साथीदार इंद्रजीत सिंगला बिहारमधून अटक। छापखान्यातील कर्मचाऱ्यांना पैसे आणि प्रॉपर्टीचे आमिष दाखवून पेपर मिळवले। आतापर्यंत 14 आरोपी अटकेत। सीजेपी आणि सरकारमध्ये आज दुपारी पुन्हा बैठक। सरकार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार नसेल तर चर्चा अर्थहीन, सीजेपीची ठाम भूमिका। युवा पिढी प्रश्न विचारते, त्यांना आदेश नाही तर तर्कशुद्ध उत्तर आवश्यक। त्यांच्याशी संवाद साधा। विद्यार्थी आंदोलनादरम्यान सरसंघचालकांचं मोठं वक्तव्य। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा। राजीव चौक, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालयासह 18 मेट्रो स्थानकं आज बंद। एंट्री आणि एक्झिटवर निर्बंध। उपोषण मागे घेण्यावरून प्रश्न विचारणाऱ्यांना सोनम वांगचुक यांचं सडेतोड उत्तर। 24 दिवसांच्या उपोषणानंतर प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का? वांगचुक यांचा सवाल। कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचं स्पष्टीकरण। नीट पेपर फुटी प्रकरणी एनटीएची मोठी कारवाई। 47 अधिकारी बडतर्फ तर काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार। नवीन भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध। कर्जमाफी योजनेतील 17 लाख शेतकऱ्यांची तिसरी यादी पोर्टलवर। करदात्या शेतकऱ्यांची यादी मिळाल्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण करून यादी अपलोड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा। शेतकऱ्याला सुखी ठेवण्याचं पांडुरंगाकडे साकडं तर धाराशिवचं माने दाम्पत्य महापूजेचं मानकरी। वारीत सहभागी होऊ न शकलेल्यांसाठी एबीपी माझा मदतीला धावला। माझाचा इच्छा कलश थेट पांडुरंगाच्या चरणी। पालकमंत्री जयकुमार गोरेंसह माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या हस्ते भाविकांच्या इच्छा थेट पांडुरंगाला सुपूर्द। वादग्रस्त खासगी मालमत्तेच्या संरक्षणासाठी थेट लष्कर तैनात करा। तेलंगणा हायकोर्टाचे अभूतपूर्व आणि दुर्मिळ आदेश। गरज पडल्यास हायड्राच्या आयुक्तांना लष्कराच्या ताब्यात देण्याचाही इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।